ठीक आहे. शिवरायांचं पुस्तक कोणी घरासमोरही वाचत असेल तर त्याला वाचा म्हणजे काही हरकत नाही आहे. पण मी त्या दिवशी सांगितलं त्यांनी वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा छत्रपती शिवाजी महाराज असाच करावा. त्याने का तो एकेरी भाषेत शिवाजी वगैरे केला तर मग मात्र त्याला मी माझ्या आपल्या शिवभक्तांना आम्ही रोखू शकत नाही. जिथे कुठे ते वाचतील त्या ठिकाणी मी पुस्तक ऐकायला मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही जाणार आहे. आणि आम्ही ते ऐकताना त्यांनी शिवाजी महाराजांचा जय जयकार जर केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जर केला तर आम्ही निश्चित टाळ्या वाजवू. आम्ही त्याला समर्थन करू. एकेरी भाषेत जर बोललात तर पुढे काय होईल आम्ही सांगू शकत नाही. दादा आज शांत आम्ही इथे बुलढाण्यात येणार आणि पुस्तक वाचन करणार त्यामुळे नाही, ज्याला कोणी बुलढाण्यामध्ये आज त्याने मोर्चा काढायचं ठरवलं की माझ्या घरासमोरून पुस्तक वाचणार. ठीक आहे. शिवरायांचं पुस्तक कोणी घरासमोरही वाचत असेल तर त्याला वाचा म्हणजे काही हरकत नाही आहे. पण मी त्या दिवशी सांगितलं त्यांनी वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा छत्रपती शिवाजी महाराज असाच करावा. त्याने का तो एकेरी भाषेत शिवाजी वगैरे केला तर मग मात्र त्याला मी माझ्या आपल्या शिवभक्तांना आम्ही रोखू शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जर सांगायचा भाग झाला तर घरापर्यंत याची कोणाची हिंमत नाही. आम्ही पण इथं कार्यक्रमाची मागे आयोजन केलं होतं शिवरायांच्या पूजनेचं. पोलिसांनी आमची परवानगी नाकारली, त्यांची परवानगी नाकारली. आमची परवानगी नाकारली तर आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला. पण त्यांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मुजोरीपणाने पोलिसांना चॅलेंज करून आम्ही कार्यक्रम घेणारच ही अडेलतट्टे धोरणाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ही मुजोरी कशासाठी? शिवरायांच्या अपमानासाठी असेल, महाराष्ट्रात देशातल्या तमाम शिवभक्तांच्या अपमानाकरता असेल, त्यांच्या चाहत्याकरतासाठी असेल. असं असेल तर मी सांगितलं की ते जर पुस्तक बुलढाण्यात वाचत असतील, जिथे कुठे ते वाचतील त्या ठिकाणी मी पुस्तक ऐकायला मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही जाणार आहे. आणि आम्ही ते ऐकताना त्यांनी शिवाजी महाराजांचा जय जयकार जर केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जर केला तर आम्ही निश्चित टाळ्या वाजवू. आम्ही त्याला समर्थन करू. एकेरी भाषेत जर बोललात तर पुढे काय होईल आम्ही सांगू शकत नाही. सर, जे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्याबद्दल राजकीय वर्तुळातून तुमच्यावर काही टीका झाल्या. वडट्टीवार यांनी म्हटलं तर संजूचा आम्ही गंजू करू. जनतेला माहिती आहे मी कोणत्या भावनेपटी बोललेलो आहे. शिवरायांचं एकेरीनं माझ्या डोळ्यासमोर आल्याबरोबर मला सहन झालं नाही. मी माझ्या परिवारासोबत बसलेलो होतो आणि त्याच्यामुळे माझ्या तोंडातून शिवराळ भाषा माझ्या शिवरायांच्या प्रेमापोटी आणि रागातून निघालेली आहे. आणि त्याबद्दल मी दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे कोणता वडट्टीवार माझा गंजू करतो आणि कोणता टिनपाट काँग्रेसचा परिषद माझं काय करतो मी याला सगळ्याला उरून पडतो. हे पराचा कावळा करणारे अवलादी आहेत. जे कोणी माझ्या विरोधात होते त्यांना शिवरायांच्या नावाबद्दलचा अपमान हा नाही दिसला. त्यांना सगळ्यांना माझ्या शिव्या दिसल्या, पण आपल्या राजाचा अपमान होतो हे कोणाला दिसलं नाही. त्याला कोणी ट्रोल केलं नाही. म्हणजे ही जी काही काँग्रेसची पिलावळं आमच्या राज्यात आहेत, जे शिवरायांचा अनादर सदैव करतात, महाराजांचा म्हणत नाहीत. हा महाराष्ट्र हा देश शिवरायांचा आहे. आणि त्याच्यामुळे अशा काय ते वडट्टीवार असतील का फडट्टीवार असतील का आणखीन कोणी असतील, मी काय परवानगी करत कोणाची.